Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मी पूजा, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे मान्सून जो आहे तो आता पुन्हा माघारी कधी परतणार आहे। ज्या भागांमध्ये पाऊस पडत नाहीये त्या भागांमध्ये त्याने विश्रांतीच घेतलेली आहे की तो पुन्हा बरसणार आहे, तो खरंच माघारी फिरलेला आहे का, मान्सूनची पुढच्या काही दिवसांमध्ये कशी परिस्थिती असणार आहे, हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। हवामान विभागाने काय अंदाज दिलेले आहेत, कुठे कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे, ते सगळं जाणून घेण्याआधी आपण आधी सॅटेलाइट इमेज पाहूयात। सॅटेलाइट इमेज मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला कोकणाचा जो पट्टा आहे तिथे मोठ्या प्रमाणात घाट माथ्यावर जे आहे ते ढगाळ वातावरण अजूनही दिसत आहे। आपण जर बघितलं तर पूर्णपणे पाऊस माघारी फिरलेला नाहीये। अजूनही महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जिथे पावसाची शक्यता आहे। आपण जर सॅटेलाइट इमेज बघितली तर इथं ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे। मेघगर्जनेसह या भागांमध्ये पाऊस पडणार आहे अशी शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे। याचबरोबर जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या सुद्धा काही भागांमध्ये पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा तयार झालेलं आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाहीये, पण त्यामुळे देशात जर आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता आपण जी इमेज स्क्रीनवर पाहताय त्यावरूनच आपल्याला कळेल की अनेक भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने माघारी घेतलेली आहे, पाऊस माघारी फिरलेला आहे। आपण जर बघितलं तर साऊथ वेस्ट मान्सून उत्तर पश्चिम भारताच्या अनेक भागांमधून सध्या माघारी फिरतोय। पावसाला माघारी फिरण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सध्या तरी अनुकूल वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि यामुळे जर आपण बघितलं तर हवामान विभागाने असा अंदाज वर्तवलेला आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये माघारी सुद्धा फिरणार आहे। पण असे सुद्धा काही जिल्हे आहेत जिथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, जिथे हा मान्सून आहे जो काही दिवस सुरूच राहणार आहे। आपण जर बघितलं तर कोकणाचा जो परिसर आहे त्याचबरोबर मराठवाड्याचा सुद्धा काही भाग असेल, या भागामध्ये पाऊस जे आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये ढगांच्या कडकडाटासह बरसणार असल्याचं आपल्याला दिसतंय। तुम्ही जर मागे बघितलं तर हे सध्या सगळं मुंबईचं वातावरण आहे आणि मुंबईमध्ये सध्या तरी आपल्याला पाऊस दिसत नाही आणि पुढच्या काही दिवसांमध्ये अशीच परिस्थिती मुंबईमध्ये तरी असणार आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत पाऊस तितक्या प्रमाणात नसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता जिल्हानिहाय कशा प्रकारचे अलर्ट आहेत, मॅप वाईज काय अलर्ट आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। आपण जर आजच्या दिवसाचा म्हणजे 2 तारखेचा अंदाज बघितला तर आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला तिथे येलो अलर्ट दिसतोय, म्हणजे तिथे जोरदार पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं, विदर्भाचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल, त्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे। यानंतर पुढे 3 तारखेचा अंदाज बघितला तर 3 तारखेला हलक्या स्वरूपात पाऊस पडणार आहे, पावसाचा अंदाज तिथे देण्यात आलेला नाहीये। 4 तारखेला सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय। 5 तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर 5 तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तितका पाऊस नसणार आहे, पण 5 तारखेनंतर पुन्हा एकदा पाऊस वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। एकूणच जर आपण ही काही दिवसांची परिस्थिती बघितली तर आता हा जो मान्सून आहे हा पुन्हा एकदा परतीचा प्रवास करणार असल्याचं आपल्याला दिसत आहे। महाराष्ट्रातील अनेक भागांमधून या महिन्यामध्ये तरी पाऊस जो आहे तो माघारी फिरणार आहे आणि तेच जर आपण बघितलं तर उष्णता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकते असा जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। तुम्ही कुठल्या भागातून येता, त्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे पाऊस पडतोय का, ते कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त आता पाऊस गेलेला आहे म्हणजेच आपले जे अंदाज आहेत ते संपणार नाहीये। पुढे हिवाळा येतोय, उन्हाळा येतोय, हे सुद्धा अंदाज आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत। त्याच्यामुळे असेच जर तुम्हाला वेदरचे अंदाज पाहायचे असतील तर मुंबई तक पाहत राहा। धन्यवाद।